हिवाळा स्पेशल कुडकुडत्या थंडीचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक आठवड्यामध्ये आपण एक नवीन सूपचा प्रकार पाहत आहोत. त्यातील काही सूपचे प्रकार जे तुम्ही पहिल्यांदा नव्यानेच ऐकणार आहे. आणि आज आपण हे जे सूप बनवत आहोत त्यासाठी अगदी चुरचुरीत अशी पटकन 2 मिनिटात फोडणी द्यायची आणि अवघ्या 5 मिनिटामध्ये तुमचं सूप बनवून तयार होतं. आरोग्यदायी आहे, हेल्दी आहे, पौष्टिक हे सूप करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. झटपट 5 मिनिटामध्ये तयार होणारं हे सूप. परंतु या सूपपासून जे आपल्याला शरीराला फायदे मिळतात ना, ते खूप आश्चर्यकारक फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही जर हे सूप आतापर्यंत कधी बनवलं नसेल तर नक्कीच एकदा बनवा आणि अगदी अशाच भरपूर टिप्ससहित हिवाळा स्पेशल खूप साऱ्या पौष्टिक आणि चुटकीसरशी झटपट तयार होणाऱ्या रेसिपी शिकण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा. त्यासोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. म्हणजे दररोज दुपारी 12 वाजता ज्या नवनवीन रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड करते त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. नमस्कार, मी कविता. तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हिवाळा स्पेशल आज आपण हे कुळिथाचं सूप, ज्याला हुलग्याचं सूप असं म्हणतात. तुमच्या भागामध्ये आणखीन काही हुलग्याचं मांडगं वगैरे काही नाव असेल तर ते कमेंट करून सांगायला विसरू नका. हे पहा, अशा पद्धतीचे हे हुलगे असतात. थोडेसे लालसर रंगावर हुलगे असतात. आता ही हुलग्यामधील खडा वगैरे असेल तर ते निसून घ्यायचे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे. त्यामुळे हलकेसे गरम करून घ्यायचे. त्यामुळे मिक्सरला ते पटकन बारीक होतात. अगदी तुम्ही अशा पद्धतीने, जर तुमच्याकडे हुलग्याचं पीठ नसेल आणि हुलगे घरात आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सूपसाठी पटकन झटपट हे तुम्ही मिक्सरला दळून घेऊ शकता. छान असं 5 मिनिटासाठी थंड करण्यासाठी ठेवलं होतं. लगेचच आपण मिक्सरला दळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं पीठ या ठिकाणी तयार झालं. आणि सूप करण्यासाठी खूप जास्त बारीक पीठ असण्याची गरज नाही. थोडंसं ठोसर निघालं तरीही चालणार आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीचा छान असा ठेचा करून घेतला. जेवढा जास्त बारीक ठेचा करता येईल तेवढा जास्त करा. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून छान असं गरम करून घेतलं. त्यामध्ये आपण टाकलेलं आहे 1 चमचा मोहरी. मोहरीत छान तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं छान असं फुलल्यानंतर आपण जो ठेचा करून घेतला तो टाकला. ठेचा जास्त बारीक करून घ्या म्हणजे सूप पिताना तो दातामध्ये अडकणार नाही. त्यानंतर यामध्ये टाकायची 4 ते 5 कढीपत्त्याची पाने. फोडणी देत असताना गॅस हा पूर्णपणे कमी ठेवलेला होता आणि मंद आचेवर ही छान अशी फोडणी दिली. तुम्ही फोडणी कशा पद्धतीची देता त्यावर हे सूप चवीला डिपेंड असतं. त्यामुळे फोडणी देताना परफेक्ट द्या. त्यानंतर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे. हळद टाकायची आणि छान अशी याला एक उकळी आणून द्यायची. आता या ठिकाणी आपण यामध्ये टाकणार आहोत खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि या ठिकाणी तुम्हाला हे सूप कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची लागते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. थोडंसं दाटसर हवं असेल तर पाणी थोडंसं कमी वापरा. पातळ सूप हवं असेल पिण्यासाठीचं तर ते थोडंसं पाण्याचा वापर जास्त करा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाच्याने एक बोनस टिप्स म्हणजे हे सूप करत असताना त्यामध्ये गोळे होऊ नये. त्यासाठी तुम्ही हे पीठ अगोदर डिशमध्ये घेऊन पाणी टाकून ते मिक्स करून यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे. किंवा तुम्हाला जर छान असं ते पीठ हटवून घेता येत असेल, त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करता येत असेल, त्यामध्ये गोळ्या होऊन देता येत नसतील तर तुम्ही कोरडं पीठ या उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच हे सूप बनवत असाल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही पीठ हे अगोदर का डिशमध्ये मिक्स करूनच मग यामध्ये टाका, कारण गोळ्या मोडण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. पाण्याला छान दणदणीत उकळी आल्यानंतर यामध्ये टाकूया मीठ. चवीनुसार अगदी पोहे खाण्याचा लहान साईजचा 1 चमचा मीठ टाकलेला आहे. छान दणदणीत उकळी आल्यानंतर यामध्ये आपण हे पीठ टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता हे पीठ टाकल्यानंतर हळूहळू यामध्ये गोळे तयार होतात आणि हे गोळे आपल्याला मोडून काढायचे. आता मिक्सरला आपण हे पीठ दळलेलं आहे त्यामुळे थोडंसं जाडसर असं असू शकतं. थोडंसं असं गरमरीत हे पीठ असतं त्यामुळे त्याच्या गोळ्या फोडणं अगदी सोपं होतं. परंतु तुम्ही जर गिरणीतून दळून आणलेलं पीठ असेल तर अशा पद्धतीने तुम्ही वरून कोरडं पीठ टाकू नका, तर ते डिशमध्ये मिक्स करून घ्या. कारण गिरणीमधील जे पीठ असतं ते खूप जास्त बारीक दळलेलं असतं आणि त्याच्या गोळ्या फोडणं थोडंसं अवघड जातं. त्यामुळे तुम्हाला ती पद्धत अगदी सोयीस्कर असणार आहे.
डिशमध्ये पीठ थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि ते उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकायचं. छान असं हे आपण 5 मिनिटासाठी शिजवून घेतलं आणि पुन्हा एकदा यामध्ये मी थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे आणि परफेक्ट या ठिकाणी हे आपलं सूप बनवून तयार झालेलं आहे. हे हुलग्याचं सूप आपण गरमागरम एका बाउलमध्ये सर्व करणार आहोत. अगदी हाडांसाठी असेल किंवा शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या आजारांवर हे सूप अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे. त्यामुळे एकदा नक्कीच करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट नक्कीच करा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका. त्यासोबत जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी दररोज दुपारी अपलोड केली ते समजण्यास मदत होईल. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. या व्यतिरिक्त तुम्हाला जर सूपचे वेगवेगळे नावे माहीत असतील, प्रकार माहीत असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. लवकरात लवकर त्या रेसिपी देखील आपण या हिवाळ्यामध्ये नक्कीच पाहू. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास कमेंट बाजूला सरकवून हाईप देखील एकदा नक्कीच करा. अगदी छान असं गरमागरम आपलं हंडी स्पेशल सूप तयार आहे. वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.